महाराज, आज या कार्यक्रमाचं निमित्त आपल्या सगळ्यांतर्फे पवार सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उमलणाऱ्या फुलांना जगाची फिकीर नसते, ते त्यांच्याच नादात उमलतात, फुलतात आणि बहरतात. तुमचं आयुष्य सुद्धा यशाने फुलावं, सुखाने बहरावं आणि आनंदाने दरवळत राहावं, ही आमची निसर्गचरणी प्रार्थना राहील. असेच तुम्ही निरोगी राहा. सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमचा 100वा वाढदिवस, त्या वाढदिवसाला सरांनी यावं आणि त्याच कार्यक्रमाला मी सुद्धा यावं. या सगळ्या प्रत्येक माणसानं त्या वाढदिवसाला यावं, ही सुद्धा आम्ही निसर्गचरणी प्रार्थना करतो. मगाशी ज्यांनी माझा परिचय करून दिला ते संदीप भाऊ जावळे, माझे चांगले मित्र. आणि आतापर्यंत मी फार कार्यक्रम केले, पण एखाद्या कार्यक्रमाचं इतक्या सुंदर सूत्रसंचालन होत असेल, सलाम आहे तुला बाबा निखिल नगरकर. हा महाराष्ट्राचा एवढा मोठा वक्ता आहे, मला इतका आनंद होतोय. प्रत्येक मुद्दा तो सोडत नव्हता, एकही पॉईंट त्या व्यक्तीनं सोडला नाही. मला प्रचंड आनंद होतोय. खरं तर मी फार वेळ तुमच्या समोर बोलणार नाही असं नाही, हे बरं आहे. या हॉलला एकच दरवाजा आहे, 2 दरवाजे आहेत का? अच्छा. फक्त माझी नम्र विनंती राहील, समोरच्या लोकांसाठी सुद्धा आणि स्टेजवर बसलेल्या लोकांसाठी सुद्धा, मी जोपर्यंत इथं बोलतो आहे तुम्ही एकमेकांशी बोलू नका. नाहीतर मी जो बोलेल त्याच्याशी एकदा बोलेल 10 मिनिटं कार्यक्रम स्टॉप करून. जगदवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज या महाराष्ट्राची सात्विक भक्तीची मूर्तमेढ आणि खऱ्या अर्थानं विद्रोह या मातीमध्ये पेरणारे जगद्गुरु तुकोबाराय. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साध गोड खावा देव तेथेची जाणावा. मृदू सबाय नवनीत ऐसे सज्जनांचे चित्त, दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी. ज्यासी अपुंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. खऱ्या अर्थानं या समाजामध्ये लोकांची सेवा करणारा खऱ्या अर्थानं ईश्वर असतो, याच्या पलीकडचा कुठला ईश्वर नसतो, हे सांगणारे जगद्गुरु तुकोबाराय. अख्ख्या जगाला ज्यांनी शांततेचा संदेश दिला ते तथागत गौतम बुद्ध, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले, सर्वव्यापी जगतपती, त्याची नकोची मध्यस्थी. या जगात जर कुठे ईश्वर असेल तर त्याच्या तुमच्या मधात कुठलाच तिसरा दलाल असू नये, हे सांगणारे सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले. ज्या एका स्त्रीमुळं खऱ्या अर्थानं महिला शिकायला लागल्या, एवढ्या मोठ्या संख्येने इथं बसलेल्या आहेत. आणि ज्या ताईंचा उल्लेख कित्येकदा या स्टेजवरनं आता झाला, अनुराधाताईंसारख्या स्त्रीने खऱ्या अर्थानं तुमचं नेतृत्व करावं, हे सगळं साध्य होतं ते एका स्त्रीमुळं, त्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. पहिल्या महिला शिक्षिका फातिमा शेख, राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रस्त्यानं चालताना एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का? कधीच करत नाही. त्याला आपण अग्नीच्या स्वाधीन करतो. जे वितळून जाईल ते फेकून देतो, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो. मग आमच्या तत्वांबद्दल आम्ही एवढे गाफील का? आमच्या तत्वांना सुद्धा आम्ही विचाराच्या अग्नीत झोपून दिलं पाहिजे. जे वितळून जाईल ते फेकून दिलं पाहिजे, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार केला पाहिजे, हे सांगणारे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला या भूतलावर जन्माला घालणारे माझे मायबाप, त्या सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेले सगळे सैनिक, जिथनं मी ज्या भागातनं जवळजवळ 400 किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या समोर आलेलो आहे, आमच्या भागातले वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है, हे सांगत समाजात समानता प्रस्थापित करणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि आयुष्यभर ज्या एका संतानं खरा संत काय असतो हे सांगितलं. रस्त्यानं दिवसभर लोकांनी केलेली घाण साफ करायची आणि संध्याकाळी कीर्तनातनं लोकांची डोकी झाडायची. दगडांचे टाळ करून लोकांच्या डोक्यात जाळ करणारे एकमेव संत म्हणजे गाडगे बाबा.
आणि आज चंद्र सूर्य या काळ्या मातीला ज्यांचा सार्थ अभिमान वाटत राहील ते छत्रपती शिवराय. कसं जगावं हे शिकवणारे छत्रपती आणि कसं मरावं हे शिकवणारे संभाजीराजे भोसले, या सगळ्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो. सन्माननीय विचारपीठ, या विचारपीठावर उपस्थित असलेले सगळे सन्माननीय आणि प्रत्येक बोलणाऱ्याचा आत्मा मानल्या जाणारे आणि ही ज्ञानगंगा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे तुम्ही सगळे बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे वैचारिक वंशज, तुम्हाला सुद्धा सगळ्यात आधी मी अनंत राऊत एक छोटासा मानाचा मुजरा करतो, नमस्कार करतो. फार वेळ आपला कार्यक्रम चालणार नाही. वा 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 वा, न सांगता अशा टाळ्या वाजवल्या की मला प्रचंड आनंद होतो. नाही, खरंच आनंद होतो. मला असं वाटतं माझी सगळी इस्टेट तुमच्या नावावर करून टाका, पण माझ्यावर 15 लाखाचं कर्ज आहे. कर्ज पाहिजे कोणा? इतका सुंदर कार्यक्रम आहे, तुम्हाला सांगतायत शिक्षक लोक सुद्धा मगाचपासून चाललेला आहे की बा गर्दी कमी आहे, गर्दी जास्त आहे, गर्दी कमी आहे, गर्दी जास्त आहे. एखाद्या कवीच्या कार्यक्रमाला एवढे लोक येणं हे फार मोठी गोष्ट आहे. हे काही गर्दी कमी नाही, तुम्ही सगळे क्रांतिकारी लोक आहात. या जगामध्ये मोठमोठ्या क्रांत्या झाल्या, त्या वेगळ्या. समाजात आज वर्तमानात वेगवेगळ्या क्रांत्या आहेत. पहिली म्हणजे आपलं पोरग जर मोबाईलवर इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह असेल आणि त्याच्या हातात मोबाईल असेल, व्हॉट्सअप चालू असेल, त्याच्या हातला मोबाईल हिसकावून घेणं आणि त्याच्या हाती एखादं पुस्तक देणं, ही पहिली क्रांती आहे. एखादा कवी कविता सादर करणार आहे हे माहीत असून सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने इथं येणं, ही दुसरी क्रांती आहे. आणि तिसरी क्रांती, जवळजवळ सगळ्यांचे लग्न झालेले आहेत, काही राहिलेले असतील, पण लग्न झाल्यावर एकाच आतंकवाद्या संघ अख्खी जिंदगी काढणं, हे तिसरी क्रांती आहे. तुम्ही सगळेच्या सगळे क्रांतिकारक आहात. जोरदार टाळा वाजवा तुमच्यासाठी. स्टेजवर सुद्धा क्रांतिकारक आहेत. मला प्रचंड आनंद होतोय, पण खरं सांगतो माझा कुठल्याही पक्षाशी काही संबंध नाही. स्टेजवर पवार साहेब आहेत आणि माझं आडनाव राऊत आहे. पण याचा अर्थ मी त्यांच्याशी युती केलेली असेल. माझा राजकारणाशी मुळात काही संबंध नाही. राजकारणातलं मला काही कळत नाही. खरंच अज्ञान आहे मला. आणि या 2-3 वर्षात तर एवढं अज्ञान झालं मला. पहिल्यांदा मला वाटायचं तरी साहेब किंवा आपल्याला राजकारण शिकायचं आहे, मला कळत नव्हतं राजकारणातलं. मग मी त्या न्यूज बघायला चालू केल्या, पेपर वाचायला चालू केले. चांगला अभ्यास झाला माझा राजकारणाचा. मला वाटलं आता राजकारण मला चांगलं कळतंय. पण या 2 वर्षात असे काही निर्णय झाले महाराष्ट्रात, कॉन्फिडन्सच गेला माझा. तुमचाही गेला मला माहित आहे. महाराष्ट्रात सत्ता कोणाची आहे माहित आहे तुम्हाला? सगळ्याच पक्षाची सत्ता आहे. राजकारणी लोक खतरनाक असतात. माझं ते एक परमनंट वाक्य आहे, सगळे राजकारणी लोक हे बोगसच असतात असं नाही. काही लोक चांगली असतात. आपल्या या सभागृहामध्ये सुद्धा काही राजकीय लोक आहेत, ते समाजकारणी आहेत असं आपण गृहीत धरू. मला कार्यक्रम झाल्यावर घरी जायचं आहे. आपल्या कार्यक्रमाला एक लोक येत आहेत, बरोबर आहे का? आणि लोक आपल्या कार्यक्रमाला वाढत आहेत. तुम्ही सगळे खरंच इथं सगळेजण उपस्थित आहात. मला असं वाटतं तुमच्याही मनात या महाराष्ट्राबद्दल, देशाबद्दल, समाजाबद्दल तीच भावना आहे की सगळ्यांनी गुण्या गोविंदानं राहिलं पाहिजे. पण या गुण्या गोविंदानं नांदण्याच्या मध्ये येतं ते राजकारण, ज्या राजकारणाबद्दल मला काही कळत नाही. त्या अज्ञानातनं बऱ्याचशा कविता माझ्या जन्माला आल्या. त्यातली मध्ये एक कविता जन्माला आली, भोंगा, आणि ती प्रचंड व्हायरल केली महाराष्ट्रानं.
आपल्या कार्यक्रमाला खूप लोक येत आहेत. तुम्ही मागं बघायची गरज नाही, त्यांच्यावर लक्ष ठेवायला मी आहे. तुम्ही फक्त माझ्याकडे बघा. तुमचा एक एक सेकंद सुद्धा महत्वाचा आहे बरं का. मी जितक्या वेळी इथं आहे, मी टाइमपास कवी नाही, असं नाही. कल्पनेच्या कविता लिहिणारा माणूस मी नाहीये. महाराष्ट्रात मला असं वाटतं, जोपर्यंत समाजात आपल्या शब्दांनी परिवर्तन होत नाही तोपर्यंत त्या कवितांना, त्या शब्दांना काही अर्थ नाही. कितीही मनोरे तुम्ही रचले कल्पनेचे तरी सुद्धा त्याला काहीही किंमत नाही. इथं बहुसंख्य शिक्षक लोक आहेत. मला एवढा आनंद होतो. शिक्षक लोक जिथं जिथं असतात ना, तिथं तिथं मी असं काहीच ठरवत नाही. मला हे बोलायचं आहे, ते करायचं आहे, अमुक करायचं आहे, ढमुक करायचं आहे. मी सुसाट सुटतो. कारण मला माहिती आहे की शिक्षक एक असा प्राणी आहे की त्या शिक्षकापर्यंत कवी जिथनं लिहितो तिथंच त्या शिक्षकाच्या ते पोहोचतं. तुम्ही कुठलीही कविता सादर करा म्हणून, राजकारणावर, प्रेमावर. ते संदीप भाऊ जावळेंना मी विचारलं, तेही शिक्षक आहे. त्यांना म्हटलं, का कुठल्या कविता सादर करू तुमच्याकडं? तुमच्या खतरनाक कविता आहेत. तुम्ही राजकारणावर सादर करा म्हणे, शेतकऱ्यावर सादर करा, तुम्ही मैत्रीवर सादर करा म्हणे, प्रेमावर सादर. म्हटलं प्रेमावर चालते का? प्रेम तर आवडीचा विषय आहे म्हणे. नाही म्हटलं, ज्येष्ठ लोक बसलेले असतील, ते दिसायला ज्येष्ठ आहेत म्हणे. एक 22 वर्षाचा तरुण इंस्टाग्रामवर लाईव्ह असतो त्यांच्यातला. आता मला तेच बघायचं आहे की तुमच्यात किती वर्षाचा तरुण आहे. हळूहळू सगळं तुमच्यामधलं बाहेर येणार आहे. फक्त या महाराष्ट्राला जे विचारांची परंपरा लाभलेली आहे, काय झालं नाही, मध्ये मध्ये तो असा सोडते, काही भांडणं बिंडणं झालं नाही. या आमचा आत्मा आहे बरं, हे लिंग तोडशील आमची. मला विधवा झाल्यासारखं वाटते, पण पण ही सगळी परंपरा कबीरांपासनं, तुकोबापासनं, ज्ञानोबापासनं, एकनाथांपासनं, महाराजांपासनं ही सगळी परंपरा इथपर्यंत आपल्याला येऊन ठेपलेली आहे. आणि या परंपरेचा सर्वोच्च बिंदू जर 2-3 जण असतील तर त्यात राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आहेत. एका 7वीतल्या पोराला शिक्षकानं साहेब 3 प्रश्न विचारले, 3, आणि त्या 3 प्रश्नांची उत्तरं त्या निरागस पोरानं दिली. शिक्षकानं प्रश्न केला, देव म्हणजे काय रे? एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे? कोणी मोबाईलवर बोलत नाही, लय दलिंदर आहे बरं तो मोबाईल. त्या मोबाईलनं सगळं राजकारण बिघडलेलं आहे, संबंध बिघडले, खराब झालेले आहे. मोबाईल काढला बाहेर तर फक्त माझा व्हिडिओ काढायसाठीच काढायचा, नाही तर त्याचा गळा दाबा, त्याला सायलेंट करा. शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे? एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे? प्रश्न होता तिसरा, तो आगळा न वेगळा, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे? आणि त्या 3 प्रश्नांची ते पोरगं उत्तर देतं. देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं. मला विधवा झाल्यासारखं वाटतं. मी फार वेळ तुमच्या समोर नाही, पण मी त्याच्यात आतमध्ये घुसलो की नशा असते माझ्यात, बरोबर का? तुम्ही माझे कुठलेही कार्यक्रम बघा आजपर्यंतचे, तो कार्यक्रम झाल्यावर पब्लिक उभी राहिलेली आहे 2 मिनिटं टाळा वाजवण्यासाठी. याचा असा अर्थ नाही की तुम्ही उभा राहा म्हणून. मी काही राजकारणी माणूस नाही. फक्त ज्या आत्मीयतेनं
वर्षांपासून मी बोलतो त्या आत्मीयतेनं तुम्ही सगळ्यांनी मला ऐकलं पाहिजे, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. बाकी माझी तुम्हाला काही विनंती नाही. एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा कवी तुमच्या पुढे नाहीये. शेतकऱ्याचा पोरगा आहे मी. शेतकऱ्यावर बऱ्याचशा लोकांनी एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या आणि त्यांना पुरस्कारही भेटले साहेब. मी त्यातला कवी नाही. मी 2 ओळीची कविता लिहिली होती फक्त शेतकऱ्यांवर. डॉक्टर साहेब मला म्हटले की त्या 2 ओळी घ्या बरं, परत आठवण राहते न राहते. त्या 2 ओळी व्हायरल केल्या महाराष्ट्राने. शेतकऱ्यावर फक्त 2 ओळीची कविता शेतकऱ्याच्या पोरानं लिहिली की बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकलकाट दिसतोय. शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकलकाट दिसतोय. शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? दिवाळी नाही, दसरा नाही, यानं घरातच प्रेत जाळलं बघा. शेतकरी काय लिहितो? एसीत बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा कवी आहे का साहेब मी? नाही. शेतकरी ज्या दिवशी मरतो, आत्महत्या करतो, त्या दिवशी त्यानं आत्महत्या केलेली नसते. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले लोक आहेत, तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कृषी खातं आमच्या विदर्भातल्या लोकांकडे द्या असं मी म्हणणार नाही, पण आमच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांकडे लक्ष देणं का गरजेचं आहे? अहो, आत्महत्यांचा आकडा किती आहे? सोलापूरमध्ये बी चांगलाच आहे तुमच्या. पण आत्महत्या करणारा शेतकरी ज्या दिवशी आत्महत्या करते असं वाटतं आपल्याला, त्याच्या 15 दिवस आधी त्यानं मनातल्या मनात आत्महत्या केलेली असते बरं का. दररोज त्या बाबळीच्या झाडाला बघतो आणि घरी जातो. हे सगळं कोण बघतं? त्याचे 2 बैल हे सगळं बघत असतात. काय झालं रे? दोन बैल. कुणाला वेदना कळते? सरकारला कळली का? कुठल्याच सरकारला कळली नाही. त्या बैलांच्या ज्या भावना आहेत त्या 2 ओळीत मी टाकण्याचा प्रयत्न केला, कारण ते बघत असतात. आपला मालक दररोज त्या बाबळीच्या झाडाकडे बघतो, घरी जातो. एक दिवस हा सत्यनारायणाची पूजा घालणार आहे. त्या बैलाची व्यथा बघा. 2 आऱ्या मार मले भेऊ नको र, सोडून पण मालका तू जाऊ नको र. 2 आऱ्या मार मले भेऊ नको र, सोडून पण मालका तू जाऊ नको र. उठ गड्या झोल आता खाऊ नको र, उठ गड्या झोल आता खाऊ नको र. त्या बाभळीच्या झाडाकडं पाहू नको र, त्या बाभळीच्या झाडाकडं पाहू नको र. हे लिहिण्यासाठी शेतकऱ्याचं पोरग खऱ्या अर्थानं लागतं. तुम्हाला सांगतो, मला सुद्धा प्रचंड आनंद आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. समाजाचं परिवर्तन करण्यासाठी जॉब सोडलेला माणूस आहे मी. एमटेक इंजिनियर सगळं व्यवस्थित चालू होतं, ते सगळं दिलं सोडून असा बोंबलत हिंडतोय मी आता. आणि ही माझी परिवर्तनवादी कवितांची मैफिल तुमच्या समोर या माणसानं वाढदिवसाच्या दिवशी ठेवली. मनापासून एकदा टाळ्या त्या माणसासाठी वाजवा. वाढदिवसाच्या दिवशी बरेचसे कार्यक्रम होतात हो, पण अशी एखादी मैफिल ठेवली, मला प्रचंड आनंद झाला. बऱ्याचशा कविता या महाराष्ट्रभर व्हायरल झाल्या. तुम्ही सुद्धा बऱ्याचशा कविता ऐकल्या, ज्या कवितेनं महाराष्ट्रभर बरेचसे मित्र जोडण्याचं काम केलं. ती कविता प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये गेली. भोंगा नावाच्या कवितेनं खऱ्या अर्थानं राजकीय परिवर्तन बऱ्याच ठिकाणी केलं. मला प्रचंड माझ्या कवितेचा अभिमान वाटला. ते राजकीय कविता कायम मी ज्या वेळेस घेतो की नाही, मला एवढा आनंद होतो, कारण त्यातनं मला काहीतरी भेटतं. मी ते कविता लिहिताना कुठल्याही एका धर्माचा विरोध केला नाही. तुम्ही ती कविता मनापासून जर ऐकली ना, तर तुमच्या लक्षात येईल ही कविता कुठल्याही एका धर्माच्या विरोधात नाही. मुळात माझाच कुठल्या धर्माला द्वेष नाही, कुठलाही धर्माला पूर्णतः सपोर्ट नाही. कारण माझं असं मान्य आहे की या जगामध्ये हे सगळे धर्म आहे, हा सगळा पसारा माणसानं निर्माण केलेला आहे. पृथ्वी एवढी छोटी आहे, अंधारामध्ये 3 किलोमीटर लांब वाळूचा कण ठेवला की नाही, ती आपली पृथ्वी आहे. त्याच्यावर 70% पाणी आहे, 30% जमीन आहे.
त्या जमिनीमध्ये अर्ध जंगलच आहे, राहिलेला डोंगर आणि थोडीफार जमीन बाकी आहे त्या वाळूच्या कणावर. त्या जमिनीवर सगळे देश आहेत, त्याच्यात एक आपला भारत देश आहे, सुईच्या टोकावर मावेल एवढा. त्याच्यात सगळे राज्य आहेत, त्याच्यात एक महाराष्ट्र आहे, त्याच्यात कितीतरी जिल्हे आहेत, त्याच्यात एक आपला जिल्हा आहे, आणि त्याच्यात कितीतरी तालुके आहेत, त्याच्यात एक आपला तालुका आहे, त्याच्यात कितीतरी ठिकाण आहे, त्यात आपलं हे एक ठिकाण आहे. या हॉलमध्ये कितीतरी लोक आहेत आणि त्यातला एक आपण आहे. आपलं अस्तित्व फार छोटं आहे. त्यामुळं धर्म, जात, ईश्वर ह्या सगळा पसारा जो आहे की नाही, हा सगळा पसारा मानवानं निर्माण केलेला आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे या गोष्टीवर बोलणं गरजेचं आहे. फक्त प्रॉब्लेम असा झाला की भोंगा नावाची कविता मी लिहिली आणि एका पत्रकाराने काय केलं, त्यातले 2च कळवे व्हायरल केले. पत्रकार लय खतरनाक असतात. आपल्याकडे कोण कोण पत्रकार आहे? हातवर करावर पत्रकार असेल, वा वा, जोरदार टाळावा. म्हणजे माझं काहीच म्हणणं नाही आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की बा पत्रकार माझे मित्र असतात, माझे जिवलग मित्र आहेत पत्रकार. या जगातला सगळ्यात इमानदार माणूस पत्रकार असतो. असं मी काहीही बोललेलो नाही. मी पत्रकारांना फार आदर देतो आणि खरंच पत्रकारांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे लोकांना. नाहीतर पत्रकार एवढे इमानदार आहेत, त्यांच्या इमानदारीमुळेच भारत मीडिया फ्रीडम इंडेक्स मध्ये 147व्या स्थानावर फेकला गेलेला आहे. खतरनाक झालेलं राजकारण हे, एकाचं खेटर एकाच्या पायात राहिलेलं नाही. कोणी कोण्या कुठेही कधी पक्षात जातोय पण त्याच्या निर्णयाला आता विलंब लागतोय. कोणाचंच कुणी ऐकना झालंय. सुप्रीम कोर्ट तिकडनं म्हणत चाललंय अरे घ्या निर्णय, घ्या निर्णय. काहीच नाही. आणि आपण फक्त न्यूज बघायच्या आणि गप्प बसायचं, एवढंच काम आपलं राहिलेलं आहे. पण एक महिला गप्प बसली नाही, तिने या आजच्या राजकारणावर उखाणाच लिहिला. हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे. हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके. म्हटलं बरं का, ठोके नाही म्हटलं. तुम्ही अपडेट आहे ना सगळे? कोणाला झोपा आल्या नाही ना? आता टायमिंग वेगळा आहे का दुपारचा? संध्याकाळ झाली पण आता. एकदा टाळा वाजवावर माझ्यासाठी. हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे, पण मी त्याला शोधते ज्याची या चळवळी मागे ठोके आहे. मी त्याला शोधते ज्याची या चळवळी मागे डोके आहे. आणि साहेबांचं नाव घेते, काय झाडी काय डोंगर, बाकी सगळं ओके आहे. याचा राजकारणाशी काही संबंध. त्या बाईनं उखाणा घेतला, मी ऐकला आणि तुम्हाला ऐकवला. अरे राजकारणी लोक म्हणजे सगळे त्या सगळे इमानदार असतात असं नाही.